नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या शेतकरी सोमा 07 या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 13 जून रोजी आपण तुरीची लागवड केलेली होती. आपण खडका या वाणाच्या तुरीची लागवड केलेली होती. आपण 5 एकरमध्ये तुरीची लागवड केलेली आहे. 5 एकरसाठी आपण 7 किलो बियाणे लागलेले होते. तर 13 जून, आज 21 जून आहे. तर आज 8वा दिवस आहे. तर गेल्या 2-3 दिवसापासून तुरीची उगवण होण्यास सुरुवात झालेली आहे. 8 आणि 9 तारखेला आमच्याकडे पाऊस झालेला होता आणि रानामध्ये ओल चांगली होती. त्यामुळे आम्ही तुरीची लागवड केली होती. आणखीन पुढे एखादा पाऊस पडला तर तुरीची उगवण चांगली होईल या आशेने आम्ही लागवड केलेली होती. कारण तुरीच पाणी कमी पाण्यावर देखील तूर येते. एकदा उगवून आली तरी पुढे 15 दिवस तुरीला न पाणी दिले तरी चालते. परंतु आपण जशी पेरणी केली आहे तेव्हापासून पाऊसच आपल्याकडे पडलेला नाही. रोज ऊन पडते, ढग मारते, परंतु संध्याकाळी पाऊसच पडत नाही. तर 13 जूनपासून अजूनही पाऊस पडलेला नाही. तर गेल्या 2-3 दिवसापासून उगवण सुरू झालेलं आहे. तूर पेरतेवेळी जमिनीमध्ये ओलावा चांगला होता, त्यामुळे आता उगवण सुरू झालेले आहे. परंतु आता उन्हाची धग खूप जास्त आहे, त्यामुळे रोपांना उन्हाचा चटका बसत आहे. तर सध्या गेल्या 2-3 दिवसापासून तूर लागवड केल्यापासून साधारण 5व्या ते 6व्या दिवसापासून तुरीची उगवण सुरू झालेली आहे. आणखी उगवण सुरूच आहे. तूर लागवड केल्यापासून 5व्या ते 6व्या दिवसापासून तुरीची उगवण सुरू होते. तर तुरीची उगवण अजूनही सुरू आहे. आता आम्ही आभाळाकडे डोळे लावून बसलेलो आहे. पावसाची वाट पाहत आहोत. जर पाऊस आला तर तुरीची उगवण आणखी शानदार होईल. म्हणजे जे बियाणे उगवायचे राहिलेले आहेत ते देखील चांगले उगवतील. म्हणून आम्ही पावसाची वाट पाहत आहोत. जर पुढील 1-2 दिवसामध्ये पाऊस पडलेला नाही तर आम्ही इनलाईन करणार आहोत. आमच्या विहिरीला पाणी आहे आणि 1-2 पाणी तुरीला सोडणार आहोत. आजही खूप ऊन जास्त आहे. आज पावसाचे वातावरण आहे. परंतु जर पाऊस पडला तर ठीक, उद्याच आपण इनलाईन आणणार आहोत आणि पुढील 2 दिवसामध्ये आपण तुरीला पाणी सोडणार आहोत. आपण तूर लागवड केल्यापासून पाऊसच झालेला नाही. पाऊस पडेल या आशेवर आम्ही तूर लागवड केली होती. 1-2 एकर नाही तर आपण 5 एकर तूर लागवड केली होती. या तूर लागवडीचा संपूर्ण प्रवास म्हणजे तूर लागवड करण्यापूर्वी आपण काय काय केले, कशा प्रकारे आपण तूर लागवड केलेली आहे, किती खर्च आला, याचे व्हिडिओही आपण मागील व्हिडिओमध्ये आपणास सांगितलेलं आहे. त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तर ते व्हिडिओ आपण जाऊन पाहू शकता. आणि इथून पुढेही आपण तुरीला कोणते औषध फवारणार आहोत, काय करणार आहोत, आपली तुरीचे संपूर्ण नियोजन, किती खर्च आला, किती तूर आपणास शेवटी लागवड केली, संपूर्ण खर्च किती आला, संपूर्ण उत्पादन किती झाले, हे संपूर्ण आपण या म्हणजे संपूर्ण तुरीचे अपडेट, शेंगा कितव्या दिवशी लागल्या, फुले कितव्या दिवशी लागले, याचा संपूर्ण आढावा आपण या चॅनलवरती आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे तुरीचे सध्याचे अपडेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशा शेतीविषयक अपडेटसाठी या चॅनलवरती आपण आपल्या शेतामध्ये काय करतो, तूर असो, मका असो, डाळिंब असो, पेरू असो, आपण काय करतो, कोणती औषधे फवारतो, खर्च किती आला, उत्पादन किती झाले, याचे संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून आपणास सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी भावाला सपोर्ट करा. थँक्यू. जय हिंद.